महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होती आहे। आजपासून पुढील 2 दिवस हे विशेष अधिवेशन सुरू राहील। 2029च्या लोकसभा निवडणुकीतच महिला आरक्षण कायदा लागू करण्याच्या उद्देशाने आणलेल्या या विधेयकाचे अधिकृत नाव नारी शक्ती वंदन अधिनियम असं आहे। लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33% आरक्षण लागू करण्यासाठी हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे। यासाठी घटना दुरुस्ती करण्यात येणार असून लोकसभेत सध्या 543 खासदार आहेत, ही संख्या 850 पर्यंत वाढणार आहे। महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा 48 वरून 72 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे। महिला आरक्षण विधेयक आणि लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून सध्या राजधानी दिल्लीचं वातावरण चांगलंच तापलंय। काँग्रेसच्या वतीनं काल विरोधी पक्षांची बैठक बोलावण्यात आली। महिला आरक्षण विधेयकाला विरोध नसून भाजपच्या कार्यपद्धतीला विरोध असल्याचं या बैठकीनंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी स्पष्ट केलंय। मतदारसंघ फेररचनेत लोकसभेच्या जागा या 543 वरून 850 पर्यंत वाढवल्या जातील, तर महिलांना लोकसभा आणि विधिमंडळामध्ये 33% जागा आरक्षित ठेवण्यात येतील। विरोधकांचा महिला आरक्षणाला पाठिंबा आहे, पण मतदार फेररचनेला विरोध असल्याचं मल्लिकार्जुन खरगेंनी स्पष्ट केलंय। या बैठकीसाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत उपस्थित होते। उद्धव ठाकरेंनी बैठकीला ऑनलाईन उपस्थिती लावली होती। We all are in favor of women's reservation bill, but the way in which they have brought, for that we have got reservations, and it is politically motivated just to trap and suppress the opposition parties. The government is doing like this. महिला आरक्षणाचे बिल 2023लाच मंजूर झालं आहे, पण ज्या पद्धतीनं मतदारसंघाच्या पुनर्रचना, त्याला डिलिमिटेशन म्हणतो, ते समोर आलेलं आहे, ते राज्यासाठी आणि देशासाठी अत्यंत घातक आहे। भारतीय जनता पक्षाचा हा राजकीय डाव आहे। माननीय उद्धव ठाकरे साहेब व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनीही तेच सांगितलं की महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण डिलिमिटेशन संदर्भात देशासमोर जावं लागेल। आता जर कॉर्पोरेशन लेवलला अशा गोष्टी होत असतील तर देशामध्ये जेव्हा डिलिमिटेशन होईल, मग कसं डिलिमिटेशन करणार, काय फॉर्म्युला असेल, कसं आरक्षण टाकणार, याची काहीच माहिती त्या डिलिमिटेशन बिलात नाही। त्याच्यामुळे आमचा विरोध या डिलिमिटेशनचं जे बिल आणलेलं आहे त्याच्यापुरतं सीमित आहे। जर डिलिमिटेशनचं बिल झालं तर ह्या देशात लोकशाही राहणार नाही आणि संविधानाच्या चौकटीच्या बाहेर हे सगळं होईल अशी चिंता अनेक लोकांच्या मनात आहे। तर महिला आरक्षण विधेयकावर विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात। 2023 में पूरे देश ने, सब पार्टियों ने महिला आरक्षण बिल को पूरा समर्थन दिया। सचमुच में वुमेन्स बिल इंप्लीमेंट करना चाहते हो तो आपके पास वुमेन्स बिल पड़ा हुआ है, उसको आप इंप्लीमेंट कीजिए, हम आपको पूरा समर्थन देंगे। मगर पिछड़े वर्ग, सदर्न स्टेट्स, छोटे स्टेट्स के खिलाफ हम आपको काम नहीं। आप चाहते हो कि आपके मुताबिक सीटें बढ़े, आपके मुताबिक डिलिमिटेशन हो और पिछड़े वर्ग को कुछ ना मिले, हम ये नहीं होने देंगे। दरम्यान मतदारसंघ पुनर्रचनेला विरोध करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलंय। एकीकडे महिला सशक्त हव्या असं म्हणतात, तर दुसरीकडे छुप्या पद्धतीने विधेयकाला विरोध करतात असं म्हणत फडणवीसांनी हल्लाबोल केलाय। आता काही लोक छुप्या पद्धतीनं त्याला विरोध करायला लागले आहेत। मग काय सांगतात, आमचा महिला आरक्षणाला विरोध नाही आहे, पण डिलिमिटेशनला विरोध आहे। त्यांना माहिती आहे की या ठिकाणी हे डिलिमिटेशन झालं नाही तर महिला आरक्षण लागू होऊ शकत नाही। त्यामुळे असे जे लोक आहेत जे खऱ्या अर्थानं महिला विरोधी आहेत, त्यांचा बुरखा फाडण्याचं काम हे या सेशनच्या माध्यमातून, या विधेयकाच्या माध्यमातून होणार आहे। कुठल्याही पक्षाचा असो, अशा प्रत्येकाने मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे। अन्यथा मगाशी जे बोललं गेलं भाषणापुरतं, या ठिकाणी सांगायचं की नारी सशक्त झाली पाहिजे आणि कृतीमध्ये मात्र त्या ठिकाणी अशा बिलांना विरोध करायचा, अशा प्रकारचं वर्तन बिलकुल चालणार नाही।
महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून नारी शक्ती वंदन विधेयकाला पाठिंबा जाहीर करण्यात आलाय. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या विधेयकाचं कौतुक केलंय. या कायद्यामुळे महिलांना सन्मान, समानता आणि सशक्तीकरणाचा नवा अध्याय मिळाल्याचा उल्लेख त्यांनी या पत्रात केलाय. लोकसभा आणि विधानसभा जागांपैकी 1/3 आरक्षणामुळे महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होईल असा विश्वासही व्यक्त केलाय. तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ आणि महिला सशक्तीकरणाच्या संकल्पनांना या विधेयकामुळे नवी गती मिळेल असंही त्यांनी नमूद केलंय. शरद पवारांच्या पक्षाकडून सर्व खासदारांना 3 ओळींचा व्हीप जारी करण्यात आलाय. महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर चर्चा तसंच मतदानाच्या वेळी सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश पक्षाने दिले. मात्र या विधेयकावरील भूमिकेबाबत व्हीपमध्ये कोणतेही स्पष्ट निर्देश देण्यात आलेले नाहीत अशी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र भाजपकडून आता मिशन बंगाल हाती घेण्यात आलाय. 18 एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून विशेष रेल्वे पश्चिम बंगालसाठी रवाना होणार आहे. मुंबई आणि पुण्यातील जवळपास 7,000 मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. पश्चिम बंगालमधील मतदारांसाठी भाजप पदाधिकारी सक्रिय झाले असून असंघटित कामगारांनाही मतदानाचा हक्क मिळावा यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती आहे. अमेरिका इराण शस्त्रसंधीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शस्त्रसंधी आणखी 2 आठवड्यांसाठी वाढवली जाऊ शकते. अमेरिका आणि इराणमध्ये शस्त्रसंधी वाढवण्याबाबत एकमत झाल्याची माहिती आहे. तर अमेरिका इराण शस्त्रसंधी सध्या 22 एप्रिलपर्यंत लागू आहे. जागतिक स्तरावर शांततेच्या दृष्टीने एक मोठं पाऊल मानलं जात आहे. 28 मार्च रोजी अमेरिका आणि इराणमध्ये 2 आठवड्यांच्या सीज फायरची अधिकृत घोषणा झाली होती. इस्रायल आणि लेबनॉनमध्ये एका आठवड्याचा युद्धविराम लागू करण्यात आलाय. आज रात्रीपासून इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धविरामाचं पालन केलं जाईल अशी माहिती इस्रायलच्या माध्यमांनी दिली आहे. इराण आणि अमेरिकेतील युद्धविरामाचा कालावधी संपेपर्यंत इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धविराम पाळण्यात येईल. अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्यानंतर आता दुसऱ्या फेरीसाठी प्रयत्न सुरू आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेची दुसरी फेरी उद्या होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स या चर्चेचं नेतृत्व करण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार स्टीव्ह विटकॉफ आणि जार्ड कुशनर यांचं देखील या चर्चेत सहभागाची शक्यता आहे. चर्चेची ही दुसरी फेरी जिनेवात होईल असं देखील सांगण्यात येत आहे. The president set a policy. Iran cannot have a nuclear weapon, and right now we are negotiating to make sure that very thing happens. What the president wants to make, he doesn't want to make like a small deal. He wants to make the grand bargain. And that's one of the reasons why, one, I'd say in Pakistan we made a ton of progress, but the reason why the deal is not yet done is because the president, he really wants a deal where Iran doesn't have a nuclear weapon, Iran is not state-sponsoring terrorism, but also the people of Iran can thrive and prosper and join the world economy. रविवारी इस्लामाबादमध्ये झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर पाकिस्तानचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ फील्ड मार्शल आसिफ मुनीर यांनी अमेरिकन अधिकाऱ्यांशी संपर्क साधलाय. त्यांनी स्टीव्ह विटकॉफ यांच्यासोबत दूरध्वनीवरून तणाव कमी करण्याबाबत अनेक वेळा चर्चा केली आहे. इराण आणि अमेरिकेत करार झाला नाही आणि परिस्थिती बिघडली तर इराणनं सौदी अरेबियातील अमेरिकन तळांवर किंवा इतर ठिकाणी हल्ले करू नयेत अशी विनंती मुनीर करणार असल्याचं कळत आहे. रशियाची अर्थव्यवस्था सलग दुसऱ्या महिन्यातही घसरल्याचं स्पष्ट झालंय. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी माहिती दिली आहे. मॉस्को येथे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी माहिती दिली आहे. जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान GDPमध्ये 1.8% घट झाली आहे. उत्पादन, औद्योगिक निर्मिती आणि बांधकाम क्षेत्रांना याचा फटका बसल्याचे त्यांनी नमूद केलंय. तसेच मॅक्रो इकॉनॉमिक निर्देशांक सरकार आणि रशियाच्या सेंट्रल बँकेच्या अंदाजापेक्षा कमी का आहेत याची सविस्तर माहितीही त्यांनी मागवली आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तय्यिप एर्दोगान यांनी अमेरिका आणि इराणमधील चर्चेत अडथळे आल्याची कबुली दिली आहे. अंकारा येथे बोलताना त्यांनी विशेषतः अणु विषयावर मतभेद असल्याचं सांगितलंय. मात्र चर्चा सुरू राहणं आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिलाय. मुठ्ठी आवळून चर्चा होऊ शकत नाही. शब्दांच्या जागी पुन्हा शस्त्रांना बोलू देऊ नये असे ते म्हणाले. दरम्यान इराणसोबतच्या शांतता चर्चेत इस्रायल या प्रक्रियेत अडथळा आणू देऊ नये असंही एर्दोगान यांनी स्पष्ट केलंय.
ठाण्याच्या कापूरबावडी परिसरातील सिनेवंडर मॉलमधल्या डोमिनोज स्टोअर रूममध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गॅस सिलेंडर साठवल्याचा प्रकार उघडकीस आलाय. माहिती मिळताच चितळसर पोलिसांनी धाड टाकून कारवाई सुरू केली. सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली असून घटनास्थळी 53 घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलेत. याबाबत रेशनिंग विभागाकडून चौकशी सुरू आहे. व्यावसायिक वापरासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध साठा आढळल्याने या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये आज देखील उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय, तर उद्या अर्ध्या राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. 18 आणि 19 एप्रिलला उकाड्यापासून दिलासा मिळेल. काही भागात पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवलाय. उद्याचा दिवस हा दिवस एप्रिल महिन्यातील सगळ्यात उष्ण दिवस असण्याची शक्यता आहे. राज्यभरातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. जगातील सर्वात उष्ण 10 शहरांमध्ये विदर्भातील 4 शहरांचा समावेश आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान 42 ते 43 अंशांच्या वर गेले. अकोल्यात 44.2, अमरावतीत 44, वर्ध्यात 43.9 आणि नागपुरात 43.4 अंशांवर तापमान गेले. तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये काल तापमान 40 पार गेल्याचं पाहायला मिळालं. या उष्माघातामुळे वाशिम आणि अकोल्यात दोघांचा मृत्यू झाला. धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 41 अंशांवर पोहोचलाय आणि त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात. हवामानाचा अंदाज खात्यानं तापमानात अजूनही वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं, अन्यथा सकाळच्या सुमारास आपली कामं करून घ्यावीत, असं हवामान प्रशासनानं केलंय. तसंच वाढत्या तापमानामुळे उष्माघाताची शक्यता आहे आणि त्यामुळे उष्माघाताची लक्षणं आढळल्यास नागरिकांनी त्वरित जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत, असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या मार्फत करण्यात आलं आहे. जनतेला नम्र आवाहन करतो की सध्या एप्रिल महिना सुरू झाला असून तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. 40, 41, 42, 43 पर्यंत जात आहे. तरी नागरिकांनी दुपारी 12 ते 4च्या दरम्यान बाहेर फिरणे टाळावे. बाहेर जात असताना टॉवेल, टोपी, रुमाल, चष्मा घालून उन्हापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न करावा. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं 17 एप्रिल हा सर्वात उष्ण दिवस ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाय. तर 18 आणि 19 एप्रिलला राज्यामध्ये काही भागात पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. इव्हन अहिल्यानगर इथे सुद्धा तर 18-19 तारखेनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळं हीट वेव्ह किंवा तापमान जे आहे ते कमी होण्याची चान्सेस आहे 18-19 तारखेपर्यंत. परंतु 18 तारखेपर्यंत हीट वेव्ह बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येईल. ठाण्यामध्ये तापमान 37 अंशांवर पोहोचलंय. गेल्या आठवडाभरापासून तापमानात वाढ होत असताना ठाण्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या तापमानामुळे सनस्ट्रोक, डोकेदुखी, लो बीपी असे आजार उद्भवू शकतात आणि त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झालाय. गेल्या काही दिवसात तापमान 39 अंशांवर पोहोचल्यानं प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. भारतीय हवामान खात्याने राज्यात उष्णतेची लाट तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. उष्माघात टाळण्यासाठी वारंवार पाणी पिणं, दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर जाणं टाळलं आणि हलके सुती कपडे वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. लक्षणं दिसल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असंही प्रशासनानं सांगितलंय. तर योग्य ती काळजी घेण्याचं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय. आपण सर्व जिल्ह्याच्या नागरिकांना असं आपण त्यांना सजेशन केलेलं आहे की सर्व लोकांनी उन्हात त्यांचा एक्सपोजर तो कमी ठेवायचा आहे आणि बाहेर निघताना सुद्धा त्यांचे हेड आहे तो त्यांनी टोपी आहे किंवा दुसरे रुमालने कव्हर करणे गरजेचे आहे. प्लस सर्व लोकांनी बाहेर पडताना सुद्धा आणि अदरवाईज पण त्यांच्यासोबत पिण्याचे पाणी असेल किंवा दुसरं कोणतं लिक्विड असेल, ताक आहे किंवा दुसऱ्या प्रकारचे, ते त्यांनी जास्त कंझ्युम केलं पाहिजे. विदर्भात उन्हाचा तडाखा तीव्र झाला असून हवामान विभागाकडून पुढील 8 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. अकोल्यासह विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोलीत तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअस इतकं आहे. गेले काही दिवस सातत्यानं जाणवत असलेल्या या उकाड्यामुळे विदर्भातील नागरिक हैराण झालेत. नागपूर वेधशाळेच्या अंदाजानुसार येणाऱ्या काही दिवसात तापमान 45 अंशांच्याही वर जाणार आहे. महाराष्ट्रात सर्वत्रच तापमान वाढते. अशातच आता भंडाऱ्यात 42 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. भंडाऱ्याचं तापमान आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार वर्धा जिल्ह्यात तापमान 43 ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सर्व अंगणवाडी, प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. वर्ध्यात 43.5 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईचं सावट अधिकच गडद झालंय. वाढत्या तापमानामुळे लघु आणि मध्यम प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने कमी होत असून तब्बल 229 गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या संकटावर मात करण्यासाठी प्रशासनानं 2,74,00,00,000 रुपयांचा कृती आराखडा तयार केलाय. टँकरनं पाणी पुरवठा, विहिरींचं अधिग्रहण आणि नळ योजनांची दुरुस्ती अशा विविध उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी यंदा दुहेरी संकटात सापडलाय. वातावरणातील बदलानंतर आता उष्णतेच्या लाटेचा फटका हापूस आंब्याला बसत असून वाढत्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होतीये आणि त्यामुळे उत्पादन दरच्या आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होतीये. सिंधुदुर्गमधील मालवण तालुक्यातील काही बागांमध्ये हजारो आंबे गळून पडलेत. पुढील काही दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा असल्यानं शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे. आता तोंडाशी आलेला म्हणजे अक्षरशः काढणीला आलेला आंबा आज भाजून पडला आहे. त्याच्यामुळे त्याचा काही उपयोग होणार नाही आणि पूर्णपणे त्याच्यात नुकसान झालेलं आहे. जवळजवळ आज 10 ते 15,000 आंबा फळ एवढ्या मोठ्या प्रमाणात खाली पडलेलं आजच्या 2 दिवसामध्ये पडलेलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 10:50 सेवाग्राम आश्रम, बापू कुटी येथे ते भेट देतील. तर 11:30 वाजता महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात त्यांचं आगमन झाल्यानंतर विश्वविद्यालयाच्या दीक्षांत समारंभास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी त्या नागपूरला जातील. आज शेतकरी नेते राजू शेट्टी अवकाळी पावसामुळे काजू आणि आंबा पिकांचं झालेलं नुकसान या मुद्द्यावर सर्व राजकीय नेत्यांची भेट घेणार आहेत. सरकारकडे मदतीची मागणी करतील. आज सकाळी 11 वाजता राजू शेट्टी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतील आणि त्यानंतर दुपारी 12:30 वाजता हर्षवर्धन सपकाळ आणि दुपारी 2 वाजता भाई जयंत पाटील यांची भेट घेतील. गोरेगाव नेस्को सेंटरमधील कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा ओव्हरडोस झाल्यानं दोघांचा मृत्यू झालाय. या प्रकरणातील तरुणांची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. मृत्यू झालेली तरुणी मूळची लखनौची असून सध्या ती चर्चगेट परिसरात राहत होती. तर मृत्यू झालेला मुलगा मूळचा दिल्लीचा असून तो देखील चर्चगेट परिसरात राहत होता. हे दोघेही चर्चगेटमधल्या एका वसतिगृहात राहत होते. ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे अत्यवस्थ झालेली तरुणी ही ठाण्याची होती अशी माहिती आहे. हे तीनही विद्यार्थी नामांकित मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरात एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यावेळी गांजा विकणाऱ्या 2 आरोपींना अटक झाली आहे. या आरोपींकडून तब्बल 22 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची बाजारी किंमत ही जवळपास 5.5 लाख रुपये. गोरेगावच्या आरे कॉलनी परिसरात राहणारे हे आरोपी महाकाली गुंफा परिसरात गांजा विक्री करत असल्याचं समोर आले. पेट्रोलिंग दरम्यान संशय आल्यानं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि अंगझडतीत हा साठा उघड झालाय. या प्रकरणी गांजाचा पुरवठा कुठून होत होता आणि आणखी कोण सहभागी आहेत याचाही तपास सुरू आहे. अमरावतीच्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक आणि अचलपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना झाली आहे. 10 पोलीस अधिकारी आणि 36 अंमलदारांचा या विशेष तपास पथकात समावेश आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी एसआयटी स्थापन केली आहे. अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणातला आरोपी अयान अहमद याच्या घरावर अचलपूर नगरपालिका पोलिसांकडून बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. आरोपीच्या घराचा काही भाग अतिक्रमित असल्यानं कारवाई करणार असल्याचं नगरपालिकेनं सांगितलंय. त्यानुसार आज आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान सध्या आरोपीच्या घराला कुलूप असून सर्व कुटुंबीय गायब असल्याची माहिती आहे. दरम्यान परतवाड्यातील आरोपीप्रमाणेच अशोक घराच्या घरावरही कारवाई करायला हवी अशी मागणी काँग्रेसच्या नेते यशोमती ठाकूर यांनी केली आहे. तर खराच्या फार्म हाऊसवर बुलडोझर कधी चालवणार असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. मग आता हे घर तोडतायत तर त्या खराचं घर अजूनपर्यंत का तोडलं गेलेलं नाही. त्या खराचं घरही तोडलं गेलं पाहिजे. त्या ठिकाणी ती खराची बायको जी गायब झालेली आहे तिलाही शोधून आणली पाहिजे. तिलाही जेलामध्ये डांबली पाहिजे. आणि त्यांचे जे कोण एजंट लोक होते ते आता असं म्हणतायत की आमच्यावर काही कारवाई नाही, हे नाही, ते नाही, ते नाही. त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे. मी आज अमरावती परतवाड्याची बातमी बघताना बघितलं की परतवाड्यातला जो आरोपी आहे त्याच्या घरावर बुलडोझर चालवला गेला.
अभिनंदन आहे तुमचं, चांगली गोष्ट आहे. पण परतवाड्याच्या लैंगिक शोषण प्रकरणातल्या आरोपीच्या घरावर बुलडोजर चालवणारं सरकार, खरातचा आलिशान फार्म हाऊस कुणाच्या आशीर्वादानं टिकलाय हे सांगणार आहे का? परतवाड्यात ज्या तत्परतेने बुलडोजर लावलाय तो लावायलाच हवा, चांगलं झालं. पण तसाच बुलडोजर खरातच्या फार्म हाऊसवर कधी लावला जाणार आहे हा मूळ प्रश्न आहे. फक्त खरातच्याच फार्म हाऊसवर का हा बुलडोजर चालवावा? खरातशी आर्थिक संबंध असणाऱ्या चाकणकरांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तिथे सुद्धा बुलडोजर चालवला गेला पाहिजे. परतवाडा प्रकरणी एका पीडित मुलीच्या पालकानं 2.5 महिन्यांपूर्वी दिलेल्या तक्रारीवर योग्य कारवाई न करता प्रकरण तडजोडीत मिटवण्याचा आरोप ठाणेदार सुरेश मस्के आणि एका कर्मचाऱ्यावर करण्यात आला. या प्रकरणी दोघांना निलंबित करण्याची मागणी भाजपचे खासदार अनिल बोंडेंनी केली होती. त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत विविध मुद्दे उपस्थित केले. तसेच या प्रकरणाचे धागेदोरे अमरावती आणि नागपूरपर्यंत पोहोचत असल्याचा आरोप करत ड्रग्ज, इतर बेकायदेशीर कृत्यांचा तपास जलद गतीनं करण्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याची मागणीही करण्यात आली आहे. जे काही आतापर्यंत सापडलं, 4 लोकांना अटक झाली, ते एक हिमनगाचं टोक आहे. कारण हा पोरगा पहिला नाही आहे, या पोरालाही कोणीतरी करायला शिकवलं आणि या पोराजवळ एवढ्या गाड्या, आणि म्हणून ह्या पैशानी हे जे मजा करत होते तर या अकाउंटमध्ये कुठून पैसा आला हे पाहणंही आवश्यक आहे. परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपीला कडक शिक्षा, अगदी फाशीची शिक्षा देण्याची मागणी मुस्लिम समाजानं केली आहे. मीरा भाईंदरच्या काश्मीरा परिसरात लग्नाचा बनाव रचून नवरीनं नवरदेवाची फसवणूक केली आहे. घरातील मौल्यवान वस्तू, पैसे आणि दागिने घेऊन हनीमूनच्या रात्रीच नवरीनं पळ काढलाय. या प्रकरणी आरोपी तरुणी आणि तिच्या कथित वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. या बाप-लेकीच्या जोडीनं आतापर्यंत 5 जणांना फसवल्याचं समोर आलंय. काश्मीरा पोलीस स्टेशनला लग्नाचा बनाव रचून नवरदेवाची फसवणूक करून त्यांच्या घरातील सोने व इतर मौल्यवान वस्तू जे आहेत ते चोरी करून पळून जाणाऱ्या टोळीला पकडण्यात यश मिळालेलं आहे. मेन उद्देश हा होता की लग्नामध्ये जे सोनं किंवा जे इतर मौल्यवान वस्तू भेटतात ते घेणं आणि ते घेतल्यानंतर पसार होणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता. आतापर्यंत त्यांनी 5 आतापर्यंत तपासात असं समोर आलेलं आहे की 5 मुलांना त्यांनी फसवलेलं आहे. पुण्यातील कात्रजमध्ये कौटुंबिक छळाला कंटाळून एका महिलेनं अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलिसांनी सासरे आणि दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून छळामुळेच महिलेनं टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप होत आहे. गंभीर भाजलेल्या अवस्थेत उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.